ये जयशंकर की लस्सी, पियो लस्सी, जियो लस्सी, पर कब जब होगी जयशंकर की लस्सी। रात्री 4 वाजता हॉटेलवर गेल्यानंतर सुद्धा सकाळी 8ला बाहेर निघणं होतं आणि माझी झोप झालेली नव्हती म्हणून मी कुठे साहेबांना मग सुरतच्या सिटीत गाडी चालवायला दिली आणि यानंतर 2-3 ठिकाणी अजून कामे होती आणि त्याच्यानंतर 2-3 ठिकाणी जायचं होतं। तर 2 कामे निपटून आम्ही एका ठिकाणी आलो होतो। तिथं आमचं एक काम होतं आणि तिथं आम्हाला एक हे काका मिळाले जे की त्यांची पूर्ण लाईफ स्टोरी सांगत होते आणि हे आम्हाला म्हणजे खूप आवडतं की कुठे पण गेलं ना नवीन माणसं भेटतात, त्यांच्याकडून नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात, त्यांची काही स्टोरी माहिती पडते जे की आपल्याला बऱ्यापैकी मोटिवेट करते। तर जिथे आम्ही आलो होतो त्याच्या शेजारी एक कापड कारखाना चालू होता, तिथे एक साधारणतः 20 ते 25 मशिनरी होत्या। तर त्याच्याबद्दल मग माहिती घेण्यासाठी मग आम्ही या काकांसोबत गप्पा मारत होतो आणि त्यांच्याबद्दल काही जाणून घेत होतो। कितने साल हो गए? मैं हैदराबाद तेलंगाना का है। अच्छा हाँ, मैं यहाँ छोटा उम्र में आया, 50 ईयर हो गए मेरे, 76 में आया मैं। अच्छा 1 डे का 5 रुपीज में काम किया। वो जमाने में पूरा डे काम करता है 5 रुपीज में, 1976 में। अभी कितना मिलता? अभी तो ज़्यादा मिलता है ना, वो जमाने में मेरा बहुत 1000 मिलता क्या? 1000 मिलता? और 800 रुपये मिलता है। ठीक है 5 रुपए से लेके 800 रुपए बहुत हो गए। 50 ईयर उस टाइम में 1 मंथ खाएगा ना 100 रुपीज में 1 मंथ खाना मिलता था। अभी 1 टाइम खाएगा तो 100 रुपीज, 1 टाइम 100 में भी नहीं होगा। उस टाइम में 100 रुपीज में 1 मंथ खाना मिलता था। या अशा काही प्रकारच्या मशिनरीज आहे जिथे कपडा बनवण्याचं काम चालू आहे। आम्ही त्यांना विचारलं की आता हा कोणता कपडा बनतोय, तर त्यांनी सांगितलं की हा रोटवचा कपडा बनतो जो साड्यांना वापरला जाणार हे रॉ मटेरियल पूर्ण इथे बनतंय। त्याच्यानंतर कशा पद्धतीने ते बनतं, आधी काय प्रोसेस होती, ते दोरे वगैरे कसे अटॅच करतात, तर भरपूर त्यांनी आम्हाला या मशिनरींची माहिती दिली। त्याच्यानंतर ते आणि अजून फक्त मुलगा आहे त्यांच्या जोडीने हे दोघंच पूर्ण 25 मशिनरी इथं हँडल करत आहे। म्हणजे आज काहीतरी नवीन आम्हाला यांच्याकडून शिकायला मिळालं आणि खरंच हॅट्स ऑफ आहे काही काहींना, म्हणजे किती हार्डवर्क ते करतात। तर रस्त्याने जात असताना मला काही हे असे स्टँड्स दिसले जे म्हणजे कुतूहल होतं की हे नेमकी काय। मग काही काही गाड्यांना, हे भरपूर गाड्यांना तिकडे सुरतमध्ये लागलेले होते, तर म्हणजे प्रश्न पडत होता की ते नेमकी काय। मी आत्ता एका मॉलच्या पार्किंगला आलो आहे, तिथे पण गाड्यांना हे लागलेलं होतं। तर मी आत्ता मग 1-2 जणांना आत्ताच विचारलं की हे नेमकी कशासाठी लावलेलं आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की सुरत आणि गुजरातमध्ये जास्त पतंग उडवले जातात म्हणून मांजांसाठी वाचण्यासाठी, मांजांनी हात कापल्या जाऊ नये म्हणून हे बघा अशी स्टीलची ती पट्टी तशी बनवलेली की ते उडेल। आता आपण चाललोय जयशंकर वरती जयशंकर लस्सी। तर यांचे तुम्ही व्हिडिओज भरपूर युट्यूबला बघितलेले, ही तीच लस्सी आहे जी पडत नाही। आता आपण यांची लस्सी ट्राय करू। तर जयशंकरच्या ओनरने आपल्याला त्यांच्या किचनमध्ये एंट्री दिली, त्यांचे फ्रीज वगैरे दाखवले, त्यांची व्हरायटी दाखवली आणि त्याचबरोबर म्हणजे यांच्याकडे पॅकिंगमध्ये सुद्धा ते लस्सी ठेवतात। हे बघा हे कोको आहे आणि कोको आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनवरती ट्राय करणार आहे कारण की तिथलं फेमस आहे। तर ह्या प्रकारची ते लस्सी बनवत होते, जशी मँगो, ड्रायफ्रूट आणि पिस्ता लस्सी बनत होती। याच्यामध्ये स्पून त्यांची मेन क्रीम जाती, त्यानंतर भरपूर ड्रायफ्रूट जातं आणि या लस्सीची प्राइस सुद्धा फक्त आणि फक्त 70 रुपये असते, म्हणजे एकदम अफोर्डेबल ते बनवतात आणि एका लस्सीमध्ये एकदम म्हणजे पोट भरून जातं। भरपूर त्यामध्ये चांगली क्वांटिटीमध्ये आणि चांगलं मटेरियल ते यूज करतात। तर आता बघू आपण आपल्याला ते कोणती त्यांची स्पेशल लस्सी ट्राय करायला देत आहे। आपण घेतली आहे मलाई ड्रायफ्रूट लस्सी, ही त्यांची स्पेशालिटी आहे, त्यांनी आपल्याला दिली आहे। आपण टेस्ट करू आणि सांगू कशी।
एक ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर खरं तर लस्सी एकदम म्हणजे नॉर्मलच होती. फक्त त्यांचा जो क्रीम त्यांनी जी टाकली त्याच्यामुळे थोडंसं त्या लस्सीला टेक्स्चर आलं. तर एकंदरीत चांगला एक्सपिरियन्स होता. आणि ह्या अशा प्रकारचं काही त्यांचं प्रेझेंटेशन होतं लस्सीचं. आता इथून आपण ऑटो करून चाललोय कोको घेण्यासाठी एक स्पेशल लोकेशनवर. फिर पहले क्या करते थे? पहले क्या करते थे? हीरा, हीरे का, गुटके का, फिर अच्छा हीरा का, तो हीरा डायमंड, तो डायमंड का क्या करते थे? किया जाता है और क्या। क्या किया जाता है हीरे का? चोरी? तर मी आलो आता आपल्या लास्ट लोकेशन वरती, जे की A1 कोको पॉइंट. 1960 सालपासून हे एकदम सुरतमधलं वन ऑफ द ओल्डेस्ट कोको ते सेल करतात. तर आता आपण त्यांचं कोको म्हणजे चॉकलेट मिल्कशेक ट्राय करू. चल ना तुम्ही. आता आम्ही रिटर्नला निघालोय आणि रस्त्यात एक आता इथे एक ब्रेक घेऊ आपण. कुठे साहेब उघडा ते आमची मित्रांनो. हे बघा कसा आकार आहे त्यांचा, उघडा पूर्ण. आंब्यापासून बनवलेली आईस्क्रीम आहे आणि आंब्याचा शेप आहे. त्याला स्पून येतो. रात्री 11:30ला संगमनेरला पोहोचलो आणि काही कॉलनीतले मित्र इथे बॅडमिंटन खेळत होते. मग म्हटलं चला थोडंसं बॅडमिंटन यांच्यासोबत एन्जॉय करू. अरे